संख्या माफ करा मिळाल्या नितीन चागेस त्या ठिकाणी खेळत असताना कुणाल आणि विनोद ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते। डावाची सुरुवात कुणालच्या माध्यमातून झाली, त्याच्या बॅटमधून आल्या धावसंख्या 2, जो बॉल लॉंग ऑनला पाहायला मिळाला। आधी शफल झाले ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक, फिल्डर नाहीये 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन, त्याचा फायदा मिड विकेटला एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सी मारेशी पार, हा पहिला 4। दाने दाने में केशर कदम, चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून। गतवर्षी सुद्धा हेच गाणं जास्त चर्चेत राहिलं होतं। चैशरदार सॉन्ग नक्कीच तुम्ही ऐकला डीजेच्या माध्यमातून। चौकार आलाय, तब्बल टीमची धावसंख्या 6 आणि विनंती करेल एक स्कोरर यायचं आहे, कारण अजय दादाला खऱ्या अर्थाने केंद्रीय मंत्री चषकामध्ये जायचं आहे, त्याच्यामुळे नक्कीच विनंती करेन आयोजन करताना की एक स्कोरर लगेचच पाठवायचं आहे। धावसंख्या 6, कुणालच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला, एक सिंगल। या वेळेला व्यवस्थित बॅटवर देणे, बॅटच्या टो एंडवरती हा बॉल फुल्लर लेन बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क जेव्हा झाला तेव्हा बॅटच्या अगदी टो एंडला हा बॉल। चौकारानंतर प्रत्युत्तर दिलं गेले आणि हेच तर करायचं होतं की सुरुवातीला नक्कीच जी सुरुवात केली आहे फलंदाजाने त्या सुरुवातीला प्रतिबंध घालायचा असेल तर एका डॉट बॉल ना पाहिजे त्या ठिकाणी। तो डॉट बॉल आलाय, पुन्हा एकदा शफल झाले, उचलण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर आउट स्विंगर, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतला आणि अगदी ना हा खऱ्या अर्थाने सरप्रायझिंग स्विंगर असेल। पडल्यानंतर स्विंग झाला, बॉल वळला गेला ऑफ स्टंपवरून आणि हा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट बॉल आलाय। 5 चेंडू समाप्त झालेत आणि टीमची धावसंख्या फक्त 6। अजून एक चांगला बॉल जवळून वळवला जातोय, अगदी ना विश्वास पटणार नाहीये त्या ठिकाणी कुणालला, कारण कुणालनी जेव्हा चौकार अगेन्स्ट खेळला गेला ना नितीनच्या, तेव्हा नितीनलाही वाटलं गेलं की आता याच्यानंतरचा कमबॅक आपल्या टीमसाठी हवा आहे। पडल्यानंतर सातत्याने बॉल बाहेरच्या दिशेने वळण करताना तुम्हाला पाहायला मिळाला नितीन, आणि यशस्वी षटक एक संपन्न होतं। षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळाल्या 6, त्याच्यामध्ये एक दुहेरी एक चौकार आला, यशस्वी षटक नितीनचं समाप्त। षटक क्रमांक पहिलं नक्कीच संपन्न झालंय, ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर 6 धावसंख्या नक्कीच खर्च केला। फिल्डिंग डिपार्टमेंट आता थोडंसं विखुरलेलं पाहायला मिळेल। डीपमध्ये 5 फिल्डर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील। डीपमध्ये 5 फिल्डर ना, तुम्हाला गोलंदाज जेव्हा फिल्डर सेट करतो ना तेव्हा गोलंदाजाचा माइंड तो सेट पाहिजे की बॉल ऑफ स्टंपवरती टाकत असेल तर नक्कीच कव्हरच्या दरम्यान एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान लॉंग ऑफ हे फिल्डिंग डिपार्टमेंट झालं जेव्हा तो सजवतो ना तेव्हा सातत्याने त्यांना ऑफ स्टंपवरती चेंडू पिच करावे लागतात। इथनं पहा डीपमध्ये स्वीपर कव्हर आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान एक फिल्डर आहे, स्वतः कॅप्टन लॉंग ऑफला तैनात आहेत। त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर लॉंग ऑनला एक फिल्डर आहे आणि त्यानंतर डीपचं हे जाळं संपन्न झाल्यानंतर शॉर्ट दरम्यान शॉर्ट फाईन लेग तैनात सुद्धा ठेवलं गेलं, कारण डावकुरी आताचा खरं त्याने बॅट्समन आता समोर असेल। जितू त्या ठिकाणी षटक क्रमांक दुसऱ्यासाठी कॅप्टनने ना पूर्णपणे या संघाचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करायला हवं, तशाच प्रकारे या टीमचा कॅप्टन प्रतिनिधित्व करत असताना चला मॅच सुरू करायची आहे। गोंदा जितू समोर डावकुऱ्याचा फलंदाज, बॉल चांगला होता, पहिलाच बॉल बॅटची खालची गडा होती, घरंगळत हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला शॉट एक्स्ट्रा कव्हरला। इथे मिळते सिंगल जी जोडली झाली विनोदच्या खात्यामध्ये, टीमची धावसंख्या 7। विनोदच्या बॅटमधून ही सिंगल आली आहे। बॉल पाहिलं गेलं तर स्लोवर वन होता, जास्त गती ठेवली नाही, बॉल पडला गेला तेव्हा फुल्लर लेंथवरती हा बॉल पिच केला गेला, बॅटच्या टो एंडवरती खालची गडा होती बॅटची, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ त्या ठिकाणी तैनात या क्षेत्रामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला। आणि उजव्या हाताचा आता फलंदाज ज्या फलंदाजाने सुरुवात केली गेली परंतु 3 बॉल त्यांनी डॉटसुद्धा खेळले गेले नितीनच्या अगेन्स्ट, तोच आता कुणाल तुम्हाला पाहायला मिळतो स्ट्राईक रेंजला। या मॅचमध्ये ना मागच्या मॅचमध्ये तुम्हाला 56चं टार्गेट पाहायला मिळालं, 64चं, परंतु या मॅचमध्ये पाहूया कितीचं टार्गेट राहतंय। जागून खेळण्याचा प्रयत्न, डेलिगेट टच, शेवटच्या क्षणाला बॅटचा पेस ओपन केला, कव्हर पॉईंटला हा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय। आउटफील्डला त्या ठिकाणी थोडीशी स्लोवर वन आणि फास्ट सुद्धा पाहायला मिळते, एका हाताने नक्कीच बॉल अडवला जातोय। त्या दरम्यान जर आपण पाहिला गेल्या तर या 3 धावसंख्या नाही, त्या क्षेत्रामध्ये बॉल तुम्ही कधी जाऊ द्या, तुम्हाला बॉल कधी स्लो होतो, 2 झाडं मध्ये आहेत त्याला बॉल कधी कधी आदळतो तेव्हा बॉल नक्कीच अडतो सुद्धा, तेच पाहिलं गेलं। एका हाताने बॉलला चॉप केलं गेलं हाताने, त्या ठिकाणी आल्या धावसंख्या 3 आणि टीमची धावसंख्या तब्बल पोहोचत असताना 10 या आकड्यावरती। क्रिकेटमधला मॅजिकल फिगर ज्या नक्कीच खेळाडूंनी भारतासाठी 100 शतकं दाखवली गेली, अनेक सारे रेकॉर्ड नक्कीच त्यांनी ब्रेक केले गेले आणि त्यांच्या टी शर्टवरती तुम्हाला 10 आकडा हा नेहमी परिधान होताना पाहिला ना, त्या सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा नंबर म्हणजे 10 आकडा। ऑन साईडला जास्त फोर्स केलं गेलं होतं पण व्यवस्थित बॅटवरती मिडल नाही आहे चेंडू,
बॉल जातो स्क्वेअर लेगला, स्क्वेअर द विकेट हा फटका खेळले गेले होते. 2 धावसंख्येचा अवधी होता तोपर्यंत पूर्ण केला जातोय. खऱ्या अर्थाने एक इशारा दिला गेला गोलंदाज जर आपण पाहिलं गेलं तर जितू याने की या 2 धावसंख्या इझिली कंप्लीट होतील, होऊ द्या, काही हरकत नाहीये. कोणत्या प्रकारची चुकी या बॉलवरती आपल्याला करायची नाहीये. जो कमबॅक आहे ना तो कमबॅक सातत्याने मळा पाहिजे. माझ्या बॉलिंगवरती असताना तो कमबॅक केला गेला. या षटकामध्ये आल्या धावसंख्या 6, बॉल अजूनही शिल्लक असतील 3. ओव्हर द विकेटने बॉटम हँडचा वापर करायचा होता. शेवटच्या क्षणाला बॅटवरती खऱ्या अर्थाने त्यांना मिडल करायचा होता. त्यांना खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. प्रवास त्यांना करायचा होता सुंदर, परंतु प्रवास त्यांचा अनसक्सेसफुल झाला. या प्रवासामध्ये खरा उतरला गेला जितू. डॉट बॉल आला. अजूनही 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 12 नो बोर्ड 12. आधी शफल झाले होते, बॅकफुटला गेले, सरळ व्ही शेप मध्ये खेळतात. लंग ऑफला फिल्डर दूरवरती अडवला जाईल का चेंडू. आउटफील्डच्या माध्यमातून अगदी बॉलने वळण घेतलं गेलं आणि बेनिफिट मिळत असताना धावसंख्या चौकाराच्या साहाय्याने 16. वाटतंय बरं आता जीवाला वाटतंय बरं भावा. विनंती करेन राकेश दिगाडकर. धावसंख्या झाल्या 16. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. लॉफ केला गेला ऑन साइडला. टायमिंग प्रॉपर आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. टीमचे कॅप्टन पण तू काही करू शकत नाही. वाऱ्यावरती स्वार चेंडू सीमारे शिपार षटकार. झाली त्यांच्यानंतर ही सुंदर संधी त्यांच्या समोर चालून आले. संधीचं ना तुम्हाला सोनं बनवावं लागतं. अनेक सारे नक्की समालोचक म्हणत असतात की संध्या या चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असतात. जसं एखादा बिस्किट तुम्ही चहामध्ये बुडवाल, कालांतराने तो बाहेर काढता, हातामधनं निसटतो ना, तशा प्रकारे त्यांना संधी गमवायची नाही. टीमची धावसंख्या 22 झाली आहे. टीमची धावसंख्या 22 त्या ठिकाणी होत असताना आणि दोन्ही टीमसाठी खऱ्या असताना ही अस्तित्वाची लढत आहे. कारण दोन्ही टीमने पहिली मॅच गमावलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच या मॅचमध्ये कोणत्याही टीमला परास्त होणं ना हे थोडंसं त्यांच्यावरती धोक्याचं सावट येणं आहे. त्याच्यामुळे नक्कीच विनोदने आपल्या अंगामधली गुणवत्ता, बॅटमधला क्लास सिद्ध केला गेला. दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावसंख्या डिफेन्स होताना तुम्हाला पाहायला मिळत होत्या त्या धावसंख्या आता बनवण्याचं काम केलं गेलं आणि ज्या अर्थाने या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या त्यांना हव्या होत्या ना त्या धावसंख्या विनोद आणि कुणाल यांच्या पार्टनरशिपमध्ये बनल्या गेल्यात. पार्टनरशिप सुरेखरित्या आहे. अगदी नक्कीच मारुती सुझुकीची पार्टनरशिप ज्या प्रकारे नक्कीच मारुती सुझुकी ॲड तुम्ही नक्कीच पाहिली असेल. ज्या ॲडमध्ये एक गोष्टीचा खऱ्या अर्थाने उल्लेख आहे की पापा की करा पेट्रोल खतम ही नाही होता. तशाच प्रकारे ही पार्टनरशिप नक्कीच समाप्त होण्याचं नाव घेत नाही आहे, परंतु खिंडार पाडण्याचं ना एखाद्या गोलंदाजाला काम करावं लागेल. पार्टनरशिप ना अगदी गाडीच्या गिअरप्रमाणे असतात. तुम्ही टायमावरती गिअर अप कराल ना तर त्या जोराने जशा पळतात ना तशी पार्टनरशिप आता पळते. तिला खिंडार पाडण्याचं काम ना आता एखाद्या तरी गोलंदाजाला करावं लागेल. शॉट ऑफ लेंथ होता, ऑन साइडला पुल केला गेलाय, पुल अनसक्सेसफुल आहे. फिल्डर डाऊन दी बॉल त्या ठिकाणी ऑरेंज कॅप. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये कॅच स्वीकारण्याचा प्रयत्न, परंतु गुड जजमेंट सुरेखरित्या होतं. फिल्डर त्या ठिकाणी रवी पाहायला मिळाले, हातामध्ये कॅच झाली ड्रॉप, परंतु हरकत नाहीये कारण उंच हवेमध्ये हा बॉल होता. थोडंसं जजमेंट गाठणं थोडंसं कठीण झालं त्यांच्यासाठी. फर्स्ट अटेम्प्टमध्ये कॅच पडली होती, परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये घेण्याचा प्रयत्न, थर्ड अटेम्प्टही लागला, कॅच झाली ड्रॉप. त्याच्यावरती आल्या धावसंख्या 2, धावसंख्या 24. स्टेप आउट झाले. पद्धतालितीचा वापर पडल्यानंतर काहीसा बॉलने कमी बाउन्स घेतला गेला आणि हीच तर खासियत असते सिमेंट विकेटची. कारण शेनामातीने सारवलेल्या विकेटवरती तुम्हाला जो स्विंग पाहिजे तो ॲक्युरेटली स्विंग मिळतो, परंतु ते जेव्हा तुम्ही केलपट्टी चेंज पाहताना सिमेंट विकेटवरती येताना तेव्हा तुमच्या फलंदाजीवरती असताना अनुमान बांधणं थोडंसं कठीण असतं. बॉल गेला डॉट. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन थोडासा परफेक्ट होता कारण बॅटमधनं ज्या प्रकारे साऊंड आला की टक त्यावेळेला कल्लाला गेलं की परफेक्टली बॅट आणि चेंडूचं कलेक्शन आहे, परंतु कार्पेटचा सहारा दिला गेला. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटला अगदी गुदगुळ्या करत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला डीपमध्ये. आणि टीमची धावसंख्या तब्बल 25 या आकडावरती. ही स्थिती चांगली आहे. परिस्थिती तुम्हाला जर बदलवायची असेल ना तर त्या परिस्थितीला तुम्हाला ताकद समजून पुढे चालावं लागतं. इथनं परिस्थिती पाहिली गेली तर सुरेखरित्या आहे कारण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि अद्याप मैदानाच्या आतमध्ये प्लस पॉईंट काय माहिती आहे टीम जंजिरा सुपर किंग्सचा की त्यांची सलामीला गेलेली जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे त्यांना एक खऱ्या अर्थाने पर्वणी असेल की या पार्टनरशिपने आता त्यांचे गिअरना बदलवायला हवा.
कारण 2 षटकामध्ये तुम्ही पाहिला गेला, पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावसंख्या आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये जरूर जास्त धावसंख्या खर्च झाल्या 16. त्यानंतर ना आता कमबॅक करतोय अरुण आपल्या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडूचा खेळ उर्वरित. समोर विनोद होते, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु सरळ रेषेत जरूर केले. नोमॅस लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल 2ची मागणी केली, पार्टनरशिप ड्रॉप झाली असती कदाचित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता, पण तो फिल्डर बॉल खाली येणं, बॉलची कलेक्टिंग करणं, कॉन्सन्ट्रेशन करणं, यष्ट्यांवरती तो बॉल डायरेक्ट हिट करणं हे तेवढंसं सोपं नसतं, कठीण गोष्ट होती त्या ठिकाणी फिल्डरसाठी. बॉल आपल्याला पाहायला मिळाला डीपमध्ये बॉल जातात. 2 धावसंख्या त्या ठिकाणी आल्या, जोडल्या गेल्या विनोदच्या खात्यामध्ये आणि टीमची धावसंख्या 27, 2/7, 27. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुरेख चालू असलेली मॅच. बॅकअप द हँडने बॉल फेकून दिलाय सरळ लॉंग ऑनला, तुम्हाला पाहायला मिळेल फिल्डर के मस्तक पे दस्तक आणि बॉल सरळ लॉंग ऑन सीमारेषी पार. षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल फेकला गेला बॅकअप द हँडने, अगदी हाताच्या मागून सोडला गेला. परफेक्टली ओ पिच होता आणि खऱ्या अर्थाने मोहर होती. बॅटमधनं जेव्हा स्वीट साऊंड येतो ना, जेव्हा तुम्ही लॉफ करता चेंडू, जेव्हा तुम्ही चेंडूला दिशा देता, तेव्हा खऱ्या अर्थाने बॅटमधनं स्वीट साऊंड जेव्हा येतो ना, तेव्हा तुम्ही म्हणू शकता की प्रॉपर कनेक्शन आहे. प्रॉपर कनेक्शन होता या बॉलवरती बॅटचा. त्या अनुषंगाने हा बॉल तुम्हाला लॉंग ऑनला पाहायला मिळाला आणि तब्बल 6 धावसंख्येने टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. स्थिती आता चांगली आहे. स्थितीला कमकुवत करण्याचं काम गोलंदाजाने केलं, त्यांना ते काम जमलं नाही, परंतु काम बरोबर जमलंय आता विनोदला. शेवटचा बॉल तोही खोदून काढला. लॉंग ऑनला फिल्डर एक टप्पा घेतला, अडवण्याचा प्रयत्न चालले, मिसफिल्डच्या माध्यमातून बॉल नक्कीच जात होता बॉर्डर लाईनच्या बाहेर, परंतु काय सुंदर प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले, जे नक्कीच लॉंग ऑनला होते. त्यांनी बॉल पाहिला गेला, अगदी डोक्याच्या वरून एक षटकार गेला. त्याच्यानंतर त्यांना अडवायचं होतं, ज्या ठिकाणी लॉंग ऑनला फिल्डर होते त्यांनी बॉल फक्त अडवला गेला. बॉडीला ना अगदी त्यांनी समोर ठेवलं गेलं. त्यांनाही माहिती आहे की आउटफील्ड थोडासा ज्या ठिकाणी टप्पा आहे, पडल्यानंतर बॉलचा टप्पा अतिरिक्त बाउन्स घेईल, चौकार जाईल, म्हणून त्यांनी ना जो अनुमान लावला होता ना, त्या अनुमानाच्या नुसार बॉल परफेक्टली त्यांनी अडवला गेला. बॉडी लाईनवरती आदळला गेला बॉल. 3 षटकांची संपन्नता. 3 षटकांच्या संपन्नेनंतर टीमची धावसंख्या 35 बॅटिंग करते टीम जंजिरा सुपर किंग्स. वातावरण सुरेख आहे. खऱ्या अर्थाने डावखोऱ्या त्याच्या फलंदाजासाठी ना मोठी पर्वणी आहे या क्रीडांगणावरती. हवेचा वेग तुम्ही पहा, डावखोऱ्या हातासाठी अनुकूल आहे. उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा स्ट्रायकर एंडवरती जाईल तेव्हा नक्कीच त्याला एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ या ठिकाणी जास्त हवेच्या दिशेने बॉल मोठे फटके कन्वर्ट होताना पाहायला मिळतील, परंतु ज्या वेळेला लॉंग ऑन आणि मिड विकेट स्क्वेअर लेग या झोनमध्ये फटके मारेल ना, तेव्हा तो फटका होईल हवेच्या विरुद्ध. त्यामुळे नक्कीच तुम्हाला इनसाइड आउट असेल, स्क्वेअर कट असेल, असे फटके जास्त खेळावे लागतील. उजव्या हाताचा फलंदाज कुणाल आता मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी खऱ्या अर्थाने ना बॉल फेस केले गेलेत भरपूर, परंतु त्यामध्ये 5 बॉल 6 बॉल त्यांनी डॉटसुद्धा खेळले गेलेत. डॉट रेषे जास्त आहे आणि विनोदने फक्त 1 चेंडू डॉट खेळलेला आहे. डावखोऱ्या त्याचा गोलंदाज, लॉंग ऑफला फिल्डर, ज्या फिल्डरला नक्कीच लॉंग ऑनला तुम्ही तैनात होताना पाहिलं मागच्या मॅचमध्ये, त्या ठिकाणी मिसफिल्ड जरूर झाली होती, कव्हर केली गेली, जिथे नक्कीच शेवटच्या षटकासाठी तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज रमेश जे टीमचे कॅप्टन आहेत. किल्ल्याचा शिलेदार जर भक्कम असेल ना तर किल्ला संवर्धित तुम्ही ठेवू शकता. टीमचा कॅप्टन आहे, त्यांनी खांद्यावरती जिम्मेदारी घेतली की पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावसंख्या खर्च झाला नाही, परंतु 4थ्या षटकामध्ये ज्याला नेहमी सातत्याने स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचं षटक म्हटलं जातं ना, ज्या षटकामध्ये नेहमी हाणामारी तोडफोड होत असते, त्या तोडफोडच्या षटकाला ना मला कमबॅकीचं ठेवायचं आहे ते सांगत असताना रमेश. आता समोर कोण असेल तर विनोद, ज्याने खूप चांगल्या प्रकारे खेळ आजच्या दिवसामध्ये केला आहे. फुल लेंथ बॉल संधी बनू शकते, विनोदची झेल सोडू शकत नाही. रमेश स्वतः कॉल दिला गेलाय, परंतु त्याच्या अगोदर फिल्डरने कॉल दिला गेला रवीने की आय विल टेक, मी हे करू शकतो. संजय होते त्या ठिकाणी, संजयने कॅच स्वीकारली गेली, एक महत्वाची विकेट आणि पार्टनरशिप ड्रॉप होते. 36 धावसंख्येची पहिला गडी बाद परतवलं गेलंय विनोदला मैदानाच्या बाहेर. संगीत ऐकतो ना तेव्हा एक मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते, कारण भारतीय गान कोकिला याच वर्षामध्ये आपल्यापासून दूर तुम्ही जाताना पाहायला मिळाली, ज्यांनी नक्कीच 5000पेक्षा जास्त संगीते विविध भाषेमध्ये नक्कीच गायले गेले. त्याच्यानंतर बप्पी लहिरी सुद्धा याच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आपल्यापासून दूर निघून गेले. लेफ्ट हँड ओव्हर केसला गेला फटका, फोर्स होता चेंडूवरती, परंतु मिस टायमिंग फिल्डर वळतोय, ज्याने कॅच खऱ्या अर्थाने स्वीकारायला हवी होती. कॅच झाली ड्रॉप, त्या बॉलवरती 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न, कदाचित फलंदाज बाद होतील.
कारण वेळ नव्हता तेवढा 3 धावसंख्या बनवण्याचा. 2 धावसंख्या सहजरित्या कंप्लीट झाल्या होत्या, पण तो स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी कुणालचा. परंतु तो प्रश्न थोडासा पाहिला गेला तर उत्तरामध्ये बदलवायचा होता, परंतु प्रश्न सोडवला गेला नाही आणि अखेरकार त्या ठिकाणी बाद होत असताना कुणालने बॉल फेस भरपूर सारे केले गेले. 7 डॉट बॉलचा रेशो आणि तब्बल बनवला गेला धावसंख्या 15. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन जोडी आहे. टॉप ऑर्डरचे 2 बॅट्समन डासळले गेले, कुणाल आणि विनोद बाद झाले. त्याच्यानंतर केतनना एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे. मागच्या मॅचमध्ये पहिले षटक केतनचं तुम्ही पाहिलं आणि मुख्य टीममधनं सुद्धा तो खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करत असतो. लीडिंग ऑफ द फ्रंट सातत्याने त्यांनी भूमिका बजावले गेले, पण तो केतन मागच्या मॅचमध्ये आघाडीला गेला होता, आता क्रमांक 3 वरती आलाय. चांगला गोलंदाज आहेत खऱ्या अर्थाने. शाहिद शेख म्हटला गेला तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक घातक फलंदाज. त्याच्यासारख्या फलंदाजाला अगदी जकडून ठेवणारा हा नक्कीच खेळाडू आहे केतन. समोर स्ट्राईक रेंजला फुल टॉस बॉल, केतन समोर फुल टॉस बॉल म्हटलं गेलं तर खऱ्या अर्थाने गोल्डन जुबली. आणि एखाद्या खेळाडूला ना तुम्ही रात्री 2 वाजता उठवलं ना आणि त्याला सांगितलं की तुझ्यासमोर असा कोणता चेंडू पिच करू त्याच्यावरती तू षटकार मारशील, तर साहजिक असतो हेच म्हणणार आहे की फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉल रमेशचा खऱ्या अर्थाने केतन समोर होता, त्याच्यावरती षटकाराची मोहर केतनच्या लागत असताना आणि टीमची धावसंख्या 44-44. जे 44 धावसंख्या. अजून एक फटका चांगला बॉडी लेंथ वरती आहे. पिकअप स्ट्रोक नक्कीच खेळायचा होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. फिल्डर रवी त्या ठिकाणी होते. जीवाच्या आकांताने नक्कीच ते गेले. सिंहगड वर्सेस पुरंदर वॉरियर्स. दोन टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. स्टार 11 सिंहगड आणि पुरंदर वॉरियर्स. कारण नक्कीच येऊ शकता, कॅप्टन अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत, हरकत नाहीये. 2 ऑफिशियल्स मेघनाथ बजागे खरं त्याने पंचांची भूमिका बजावतात, हरकत नाहीये, चांगलं काम. फटका फोर्स होतं थोडंसं. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान एक टप्पा घेतला गेलाय, ज्याच्या डोक्यावरती रेड कॅप. 2 तर नक्कीच पूर्ण होतील. 3चा प्रयत्न नक्कीच असेल, परंतु 3 धावसंख्या पूर्ण कदाचित होऊ शकत नाही. शेवटचा बॉल होता, त्या ठिकाणी विचार केला गेला तर फलंदाज बाद होतात. 2 धावसंख्या कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचत असताना 46 आणि 47चं टार्गेट कंप्लीट करावं लागेल ते किंग्स 11 सिंधुदुर्ग या टीमला. खरं त्याने संकल्पना ही चांगली आहे. गतवर्षी सुद्धा नक्कीच अनेक साऱ्या गडकोटांची नक्कीच नावं तुम्हाला प्रत्येक टीम्सला पाहायला मिळाली. स्टार 11 सिंहगड, त्याच्यानंतर प्रतापगड रॉयल्स, शिवनेरी पलटण, जंजिरा सुपर किंग्स, पुरंदर वॉरियर्स, किंग्स 11 सिंधुदुर्ग, म्हणजे सर्व महाराष्ट्रामधले गडकोट किल्ले आणि त्यांची नावं. खरं त्याने हे महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही क्रिकेटचा अनेक सारा खेळ नक्कीच अनुभवता. याच दरम्यान सन्माननीय जनार्दनजी मागे जे नक्कीच खऱ्या अर्थाने वाशिऱ्याचं आहेत. वाशिऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा पाहिली. ठाणे वर्सेस रायगड ही मॅच वाशिरे गावामध्ये सुद्धा पाहिली, ठाणेला मिळाली सफलता. त्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा पाहतात. रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस बेस्ट ऑफ रायगड ही मॅच त्या ठिकाणी घडली गेली. त्या मॅचमध्ये नक्कीच विन झाली रेस्ट ऑफ इंडिया. तर स्टार 11 सिंहगड आणि पुरंदर वॉरियर्स दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी. पुरंदर वॉरियर्सचे कॅप्टन उपस्थित आहेत. स्टार 11 सिंहगड टीमचे कॅप्टन या. तर सन्माननीय जनार्दनजी मागे साहेबांचे शुभ हस्ते नक्कीच आपण हा टॉस संपन्न करणार आहोत. कोण विसरेल खऱ्या अर्थाने वाशिरे गाव.
माहिती महेंद्र मागे सुद्धा त्यांच्याच गावातून नक्कीच बिलॉंग करत. तर इथनं टॉस केला जाईल. मान्यवरांचे शुभ असे जनार्दनजी मागे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. स्टार 11 सिंहगड वर्सेस पुरंदर वॉरियर्स याच्यामध्ये नक्कीच आम्ही टॉस करत आहोत. पुरंदर वॉरियर्स टीमचे कॅप्टन कॉल देतील. कॉल लागला गेला आहे करायने पुरंदर वॉरियर्स या टीमच्या बाजूने. फिल्डिंगचा डिसिजन स्टार 11 सिंहगड टीमला करावे लागेल. बॅटिंग प्रत्येकी मॅच तुम्हाला 4 षटकांच्या पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये 56चं टार्गेट, दुसऱ्या मॅचमध्ये त्याच्याहून जास्त टार्गेट झालं 64 धावसंख्येचं, आणि या मॅचमध्ये 47चं टार्गेट आहे कारण 46 धावसंख्या बनल्यात. 46चं टार्गेट. चं टार्गेट त्या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल कारण कंपल्सरी चेसिंग असा स्पर्धेचा नियम. चं टार्गेट त्या ठिकाणी कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने आघाडीची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. तर या 47 धावसंख्येचा यशस्वी पाठला होईल की या 47 धावसंख्या त्या ठिकाणी रोखल्या जातील. या ऐकूया अजयजी घरत सर यांच्या शिबिवाण्यातून खेळाचं हे दुसरं सत्र. मी तुर्ता थांबेन, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, अनुभवत राहा आणि आनंद घेत राहा या स्पर्धेचा. KPL अर्थातच किरवली प्रीमियर लीग 2022. थैंक यू सो मच भागेश मात्रे. धमाकेदार शुरुआत इस पारी की. पहली गेंद पर सिक्सर अरुण बजागे के बल्ले से और गेंदबाज विनोद का उन्होंने भव्य स्वागत किया है. शानदार शुरुआत. 47 रनों का टारगेट, एक अच्छा टारगेट सेट किया गया है. जंजीरा सुपर किंग्स की ओर से टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए 46 रन बनाए उन्होंने 2 विकेटों के नुकसान पर. आवश्यक रन रेट जो है 11 के ऊपर का है प्रति ओवर. अरुण बजागे के साथ रोशन दिगाड़कर पारी की शुरुआत करने के लिए आए हैं किंग्स 11 सिंधुदुर्ग टीम की ओर से. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. गति परिवर्तन, उसको बहुत जल्दी परख लिया, बहुत ही शानदार तरीके से पुल किया है. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. गजब के टच में नजर आते हुए अरुण बजागे. दोनों जो टीमें खेल रही है एक एक मैच दोनों ने खेला है और हार मिली है पहले मैचेस में, तो ये मैच बहुत ही महत्वपूर्ण है दोनों टीमों के दृष्टिकोण से. पहली गेंद पर सिक्सर. दूसरी गेंद बैक ऑफ द हैंड की थी उन्होंने. चाइनामन बॉलर्स जिस तरह से करते हैं बायत के उस तरह से, हालांकि लंबे बॉलिंग रनअप के साथ गेंदबाजी करते हैं. गति में परिवर्तन किया गया था, टप्पा पड़ने के बाद गेंद अंदर की तरफ भी आ रही थी लेकिन उसको बहुत जल्दी पिक कर लिया था, बहुत जल्दी परख लिया था, समझ लिया था, पहचान लिया था बैट्समैन ने, और वही वजह रही कि उसको खेलने में भी कोई ज़्यादा दिक्कत नहीं आई. बैकफुट पर चले गए और पुल कर दिया.
स्कोर हुआ है 10 रन बिना किसी नुकसान के। आप देख रहे हैं केपीएल धमाका सीजन 2 किरवली प्रीमियर लीग। फिर से पुल किया, इस बार इन फ्रंट ऑफ स्क्वायर खेला है, वाइड डिप मिड विकेट के ऊपर से खिलाड़ी से गलती हुई और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन और। गजब की बल्लेबाजी देखने को मिल रही है। ये मौका बन सकता था, फील्डर ने गलती की है, थोड़े आगे आ गए गेंद से। और इस बार बॉटमैन का इस्तेमाल करते हुए सीधे फील्डर के गोदी में खेल बैठे। इस बार कोई गलती नहीं और आखिरकार अरुण बजागे 14 रन बनाने के बाद पेविलियन की राह पर। अच्छा बैटल चल रहा था विनोद बजागी और अरुण के बीच में। हालांकि अरुण आगे नजर आ रहे थे, लेकिन आखिरी हंसी हंसी तो किसने हंसी, गेंदबाज ने। विकेट आखिरकार झटक ही लिया, लेकिन फ्लाइंग स्टार्ट देने के बाद आउट हुए हैं अरुण। 4 गेंदों में 14 रन बनाए उन्होंने। इसे पहली वाली गेंद पर भी वहां पर कैच का मौका था, वाइड ऑफ डीप मिड विकेट, लेकिन उस वक्त फील्डर ने थोड़ी गलती की थी। इस बार कोई गलती नहीं की। यहाँ से और 33 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए किंग्स 11 सिंधुदुर्ग टीम को। नए बल्लेबाज नितिन भंडारी आए हैं। फुल गेंद और बॉलर की तरफ खेला था, क्या ये कैच था या फिर क्राउड कैच? कोशिश अच्छी रही थी विनोद की, लेकिन गेंद हाथों से छिटक गई और सिंगल लेते हुए रोशन ने भी शुरुआत पिछले सीजन में बहुत बढ़िया की थी। एक बहुत ही क्लासिक पारी खेली थी उन्होंने, ऑफ साइड में खासतौर पर पॉइंट के ऊपर से, कवर्स के ऊपर से बहुत दर्शनीय स्ट्रोक्स उन्होंने लगाए थे। ये नया सीजन है, ये दूसरा सीजन है किरवली प्रीमियर लीग का। स्ट्राइक अप नितिन भंडारी के पास, शफल करते हुए इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे। दिशा इन गेंद, अंपायर गोरखनाथ दिगाड़कर का वाइट का इशारा। लेग स्टंप के थोड़ी बाहर निकल गई ये गेंद विनोद की। पावर प्ले में गेंदबाजी करना इस मैदान पर बहुत कठिन काम होता है और गेंदबाजों के लिए सही मायनों में चुनौतियां है। स्कोर अब 16 रनों पर पहुंचता हुआ। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बाहरी किनारा। इस बार शॉर्ट हैंडमैन की तरफ फील्डर मौजूद है कुणाल के रूप में और डायरेक्ट हिट लगा है, लेकिन बल्लेबाज कब के पहुंच चुके थे। जरूरत नहीं थी डायरेक्ट हिट की, वहां पर थ्रो करने की ही आवश्यकता नहीं थी। ओवर थ्रो हुआ और 2 रन मिले इस गेंद पर। तो इस तरह से नितिन ने अपना खाता खोला है और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहले ओवर के बाद 18 रन मात्र 1 विकेट के नुकसान पर। 47 रनों का टारगेट, यानी कि 29 रन और चाहिए बचे हुए 3 ओवर्स में। सूर्य देवता पूरी तरह से प्रसन्न है और बहुत ही अच्छे वातावरण में यहाँ पर किरवली में ये केपीएल धमाका खेला जा रहा है। लगातार अब गर्मी जो है वो बढ़ती जा रही है। सुबह के सत्र में हल्की सी ठंड ज़रूर रहती है, लेकिन दोपहर का सत्र जो होता है उसमें दोहरी चुनौती खिलाड़ियों के सामने। एक तो प्रतिस्पर्धी जो टीम होती है, विरोधी टीम, उसके विरुद्ध आपको खेलना है, उनसे जूझना है और मौसम से भी थोड़ा जूझना पड़ता है। तो फिटनेस बहुत ही महत्वपूर्ण इस तरह के टूर्नामेंट्स में खेलते वक्त। पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है, 18 गेंदें बाकी है, 29 रन बनाने हैं। वैसे समीकरण जो है वो बल्लेबाजों के पक्ष में नजर आता है। यहाँ से एक ही विकेट गिरा है, लेकिन अच्छे गेंदबाज है जंजीरा सुपर किंग्स के पास। उनमें से एक अमोल भुईर अब आक्रमण पर आते हुए, एक युवा होनहार खिलाड़ी, अच्छे लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है और अच्छी गति से बॉलिंग कर सकते हैं। पहली गेंद ओवर पिच, लॉफ्ट किया, गेंद हवा में, वाइड लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद और कोई गलती नहीं। बहुत अच्छा कैच, विकेट का पतन।
से पहले मात्र 1 रन का योगदान दे पाए। अच्छी शुरुआत के बाद कहीं ना कहीं गेंदबाजों ने वापसी की है। पहली 3 गेंदों पर 14 रन आए थे, उसके बाद जैसे ही पहला विकेट गिरा अरुण के रूप में, उसके बाद अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है। इस बार बैकफुट पर चले गए, हवा में खेला है, पॉइंट के ऊपर से निकाल दिया है खूबसूरती के साथ, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। किया था, हवा में जरूर रही थी गेंद, लेकिन जो खिलाड़ी थे सर्कल के अंदर, बैकवर्ड पॉइंट है सही मायनों में, गणेश भंडारी टीम के कप्तान, वहां पर उनके सिर के ऊपर से निकालने में कामयाब रहे नितिन भंडारी, और चौका प्राप्त किया है उन्होंने। 4 रनों से स्कोर आगे जाता हुआ 22 रन 2 विकेटों के नुकसान पर, और 25 रन चाहिए, 16 गेंदें शेष। अच्छा मौका ये मैच जीतने का किंग्स 11 सिंधुदुर्ग टीम के पास, और पॉइंट्स टेबल में अपना खाता खोलने का। अमोल की अगली गेंद, और फिर से थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, इस बार चूके बैट्समैन, विकेट कीपर से भी हुई गलती और गेंद निकल गई लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर, 22 के रूप में 4 रन। साधारण स्तर की विकेट कीपिंग, ये डॉट गेंद निश्चित रूप से होनी चाहिए थी। नितिन ने जो बल्ला चलाया था वो गेंद के ऊपर से चलाया था, हालांकि ये थोड़ी शॉर्ट गेंद ही थी। बेहतरीन गेंद, इस बार बाहरी किनारा, और बहुत अच्छा कैच विकेट कीपर विजय घरत द्वारा, विकेट का पतन। तीसरा झटका लगा है किंग्स 11 सिंधुदुर्ग को, जंजीरा सुपर किंग्स के विरुद्ध ये दूसरा मुकाबला है उनका, और 21 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। दूसरे ओवर का खेल प्रगति पर अमोल को मिलने वाली ये दूसरी सफलता। अमोल एक टिपिकल फास्ट बॉलर नजर आते हैं, अच्छा कद भी है उनका, और जिस तरह से वो भागते हैं और जिस तरह का बॉलिंग एक्शन है, काफ़ी कुछ चीज़ें हैं जैसे फास्ट बॉलर के पास होनी चाहिए, और रफ्तार मैं समझता हूँ कि और ज़्यादा उनकी बढ़ सकती है। 21 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन, 21 रन और चाहिए। दो नए बल्लेबाज क्रीज पर, जीतू चोरगे और उनके साथ रमेश बजागे कप्तान। 14 गेंदें बाकी है और 21 रन चाहिए। थर्ड मैन फाइन लेग सर्कल के अंदर एक बैकवर्ड पॉइंट रखा गया है, एक्स्ट्रा कवर भी सर्कल के अंदर, और ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, फुल लेंथ, अच्छी रफ्तार के साथ ये गेंद बीट किया है बैटर को। क्रीज बॉक्स में से ही बल्ला चलाया था, वहां पर फुटवर्क का सही इस्तेमाल नहीं कर पाए रमेश बजागे। एक संघर्षजनक मैच। अब समीकरण 13 गेंदें शेष है, 21 रनों की आवश्यकता। ऑन साइड में फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट है, 4 खिलाड़ी बाउंड्री पर। ओ बोल्ड कर दिया इस बार, ये गेंद बिल्कुल विकेट टू विकेट थी, शफल करते हुए खेलना चाहते थे लेकिन रफ्तार में बीट हुए, लेट हो गए स्ट्रोक में, और क्लीन बोल्ड। रमेश बजागे कप्तान कुछ खास योगदान दे ही नहीं पाए, खाता भी नहीं खोल पाए, 0 पर आउट हुए। बहुत बढ़िया गेंदबाजी अमोल भोईर की रही है, 3 खिलाड़ियों को पवेलियन का रास्ता दिखाया उन्होंने, और गजब की वापसी इस मैच में जंजीरा सुपर किंग्स की। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ, रन संख्या 26, 4 विकेटों के नुकसान पर। जीतू क्रीज पर है लेकिन अभी तक कोई गेंद उन्होंने खेली नहीं है, जो कि एक पावर हिटर है,
वो एक मुख्य बल्लेबाज है इस टीम के। साथ में अब रविंद्र आते हुए, रवि बजागे। रवि बजागे ने एक बार मुझे याद है फाइनल मुकाबले में गोवे टीम के विरुद्ध बापगांव के मैदान पर जब 27 रन चाहिए थे, 26 रन बनाए थे उन्होंने। मैच टाई हुआ था लेकिन वहां पर चेजिंग कंपलसरी ये रूल रखा गया था, जिस वजह से किरौली टीम फाइनल मैच हार गई थी। लेकिन क्या धुआंधार बल्लेबाजी रवि ने की थी उस मैच में। लेकिन वो मैच होने के बाद, वो टूर्नामेंट होने के बाद पता नहीं उनका फॉर्म कहां पर चला गया। जितू के पास स्ट्राइक, 12 गेंदे शेष, 21 रन्स बनाने हैं। नेवर लेकर केतन। किरौली टेनिस बॉल क्रिकेट का ये महासंग्राम, किरौली प्रीमियर लीग सीजन 2। लॉन्ग ऑफ मौजूद है, एक डीप कवर में खिलाड़ी ऑफ साइड में, बाउंड्री पर ऑन साइड में डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन। गति परिवर्तन, फुल टॉस बनी, भेज दिया उसको, डीप स्क्वेरिश मिड विकेट, बाउंड्री के बाहर, नो बॉल पर छक्का। कोई भी आर्गुमेंट नहीं करने आपको, अंपायर का जो डिसीजन है वो फाइनल रहेगा। अंपायर का निर्णय अंतिम रहेगा, प्लीज। अंपायर का जो निर्णय है, मुझे लगता है कि रिव्यू की मांग की अंपायर ने। स्क्वेयर लेग अंपायर, आपको भी डिसीजन देना है। नो बॉल है, चलिए नो बॉल है। नो बॉल है, चलिए क्लियर, नो बॉल है। बहुत ऊपर है गेंद, नो बॉल है, खेल जारी रखना है। सात रन स्कोर में ऐड किए जा रहे हैं। रन संख्या 33, 33 रन, टारगेट 47 का है और 14 रन चाहिए। अगली गेंद फ्री हिट रहेगी। राकेश, आपको जल्दी बाहर आना है प्लीज। केतन पहले मैच में भी काफी महंगे साबित हुए थे, इस मैच में भी शुरुआत उतनी अच्छी नहीं, वापसी करनी होगी। फ्री हिट गेंद, सामना करेंगे जीतू। भाई के सामने भाई, इस बार फिर से फुल टॉस थी, मिडल तो नहीं कर पाए, लेकिन क्या शानदार फील्डिंग डीप में। आओ, प्रयास अच्छा था लेकिन रोक नहीं पाए, गेंद निकल गई है बाउंड्री के बाहर। 4 रन मिलेंगे। हालांकि टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी, लेकिन फील्डर से थोड़ा दूर जरूर खेला था।
जीत के करीब पहुंचती हुई किंग्स 11 सिंधुदुर्ग। स्कोप किया था, शॉट फाइन लेग पर अच्छा एफर्ट, गेंद थोड़ी पीछे जरूर चली गई। बालकृष्ण गणेश वहां पर फील्डर थे। ओ इस बार बहुत अच्छी गेंद है, अपील, लेकिन निश्चित रूप से थोड़ी गेंद अंदर की तरफ आई और लेग स्टंप को शायद मिस कर जाती, जिस वजह से अपील को ठुकरा दिया अंपायर ने। 1 रन पूरा, स्कोर आगे बढ़ता हुआ 39। 8 रन चाहिए जीतने के लिए, 9 गेंदें बची है, लेस देन रन बॉल इक्वेशन। गेंदबाजी पिछला ओवर बहुत अच्छा था अमोल का, जिन्होंने 3 विकेट चटकाए 8 रन देकर, लेकिन इस ओवर में उतना ज्यादा प्रभाव नहीं छोड़ पाए। गेंदबाज इस बार फ्लिक कर दिया है, डिप स्क्वायर लेग के खिलाड़ी से गेंद रुकी नहीं है, उनको चकमा देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। रामकृष्ण काकड़े भी मौजूद है, एमडी स्पोर्ट्स के एक बेहतरीन गेंदबाज, आपका हार्दिक स्वागत। गेंद आसमान में, लॉन्ग ऑन के खिलाड़ी देखते रह जाएंगे, शानदार छक्का, और इसके साथ ही ये मैच फिनिश करते हुए बल्लेबाज जीतू की लाजवाब बैटिंग, मैच को जीत लिया है किंग्स 11 सिंधुदुर्ग टीम ने।